नमस्कार. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रतिभानगर काले. माझे नाव आहे सौ मनीषा संजय शिंगारे. मी या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. नमस्कार. माझे नाव सचिन प्रकाश शेवाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रतिभानगर काले. आज आम्ही या रंगोत्सव कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि यासाठी आम्ही टॉय बेस्ड पेडागॉजी या अंतर्गत अनुभवातून शिक्षण स्मार्ट लुडो हे आम्ही एक टॉय बेस आधारित आम्ही हे उपक्रम तयार केला आहे आणि या संदर्भात आम्ही विद्यार्थ्यांच्याकडून हा खेळ विद्यार्थ्यांना देतो आणि त्या अनुभवातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुळात आमचा जर याचा प्रमुख उद्देश म्हणायचा झाला तर विद्यार्थी वर्गामध्ये काय करतात, अध्ययन करत असताना गणित सोडवतात, गणित करतात, परंतु ज्यावेळी विद्यार्थी बाहेर दुकानामध्ये जातात किंवा बाहेरच्या जगामध्ये जातात त्यावेळी ते व्यवहार ज्ञान त्यांना कमी पडताना दिसून येतं आणि म्हणूनच आम्ही ते व्यवहार ज्ञान वाढण्यासाठी आम्ही ह्या उपक्रमाची मदत घेतलेली आहे. आता हा उपक्रम जर कसा खेळायचा आहे थोडक्यात मी सांगतो की हा जो अनुभवातून शिक्षण स्मार्ट लुडो मी हा लुडोचा चार्ट तयार केलेला आहे आणि ह्या लुडोच्या चार्टमध्ये हा लुडोचा चार्ट केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही ग्रीन काही घेतलेले आहेत, ग्रीन घेतलेले आहेत, यामध्ये काही रेड कलर्स घेतलेले आहेत आणि यामध्ये काही आम्ही ऑरेंज मध्ये घेतलेले आहेत. ज्यावेळी विद्यार्थी हा फासा टाकणार आहेत आणि त्या फासा टाकल्यानंतर जर समजा त्यांना ग्रीन आला तर आम्ही ह्या ग्रीनचे जे काही आम्ही नियम तयार केलेले आहेत आणि इतर रेडचे नियम तयार केलेले आहेत आणि या ठिकाणी ऑरेंज नियम केलेले. ह्याचा जर सांगायचं स्पष्टीकरण म्हटलं तर काय होतं, विद्यार्थ्यांना आपण नियम सांगतो, शाळेतले नियम सांगतो, त्यानंतर बाहेरचे सामाजिक नियम सांगतो, परंतु हे नियम विद्यार्थी फॉलो करत नाहीत. का फॉलो करत नाहीत? जेव्हा आता आपण समजा वाहतुकीचा दंड देतच असतो, पण कधी ज्यावेळी आपण सिग्नल तोडला तर आपण सिग्नल तोडल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला फाईन बसणार. ज्यावेळी आपण खिशातला फाईन देतो त्यावेळी पुढच्या वेळी लक्षात येते की आपल्याला सिग्नल पाळला पाहिजे. परंतु होतं कसं, आपण जोपर्यंत फाईन भरत नाही तोपर्यंत आपल्याला ते लक्षात येतं. म्हणून विद्यार्थ्यांना हा फाईन पण बसावा आणि विद्यार्थ्यांना त्यांना रिवॉर्ड्स पण मिळावे, बक्षिसं पण मिळावे. म्हणजे चांगली गोष्ट केल्यानंतर आपल्याला बक्षिसं मिळतात आणि वाईट गोष्टीचा आपल्याला फाईन मिळतो. याच्यातून हे सांगण्याचा आपला उद्देश आहे. आता समजा विद्यार्थ्याला ग्रीन झोन मध्ये आला विद्यार्थी तर हा ग्रीन उदाहरणार्थ 2 आला तर अपघातग्रस्तांना मदत, मग त्याला अपघातग्रस्तांना मदत म्हणून त्याला 100 रुपये बक्षीस भेटेल. आणि समजा विद्यार्थी चुकून 3 मध्ये आला तर 3 रॉंग साईड ड्रायव्हिंग केल्यानंतर आपल्याला फाईन बसतो. मग अशा पद्धतीनं तो दंड त्या ठिकाणी देणार आहे. या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी व्यवहार होणार आहे आणि व्यवहार करता करता पुढं खेळत जायचं आहे, असा खेळ खेळत जायचा आहे. आणि इथं विनरला हे आपण त्यांना बक्षीस ठेवलेलं आहे बिस्किट पुडा आणि हे बक्षीस ठेवल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आता याची किंमत आहे 200 रुपये बक्षीसची. विद्यार्थी खेळता खेळता त्यांच्याकडे 200 रुपये शेवटी शिल्लक राहिले पाहिजेत, कारण या ठिकाणी आईची खरेदी आहे ऑरेंज मध्ये. मग तुम्ही खरेदी करायची का नाही हे विद्यार्थ्यांनी ठरवायचं. तसेच आम्ही काही ठिकाणी असं केले बघा, या ठिकाणी 11 नंबरला OKPUC 11 नंबरला आलं तर त्याला 200 रुपये भेटतील किंवा चॉकलेट भेटेल. हे चॉकलेट मग आपण चॉकलेट खायचं का नाही त्याच्याकडे विद्यार्थी किती पैसे आहेत याच्यावर तो ठरवणार आहे की आपण चॉकलेट घ्यायचं का पैसे घ्यायचे. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी खेळत खेळत त्यांचं व्यवहार ज्ञान वाढणार आहे आणि यासाठी आम्ही या उपक्रमाची मदत घेतलेली आहे. धन्यवाद.